गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे। महाराष्ट्राचा जाणता राजा शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांची कालच जयंती झाली, ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला या ठिकाणी वंदन करतो। आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय प्रांताध्यक्ष, राज्याचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित माननीय अनिल बाबू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसे, या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित माजी आमदार माननीय प्रकाशजी गजभिये, आमचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी राऊत, तालुकाध्यक्ष आमचे राजूभाऊ रत्नापारखी, आर्वी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख गोपालजी मरसकुल्ले, रेवाशंकरजी वाघ, शिवसेनेचे नेतृत्व करणारे दशरथजी जाधव, प्रहार संघटनेचे आमचे बाळाभाऊ जगताप, आदरणीय सर्व मंच, आमच्या वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्ष देशमुखताई, उपस्थित सर्व आदरणीय मंच आणि ज्यांच्या खांद्यावर ही 26 तारखेची निवडणूक आहे ते माझे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व सर्व माझे सहकारी। आज आपल्या सर्वांना माहिती आहे की 26 तारखेला आपण निवडणुकीला समोर जातोय आणि या निवडणुकीच्या दृष्टीने आज आपण आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी बोलवली आहे। या पहिले एक आर्वीचा मेळावा या ठिकाणी आपण घेतलेला होता रात्रीच्या वेळेला। त्या कार्यक्रमामध्ये फक्त आर्वी शहरातले कार्यकर्ते होते। आज आपल्या तालुक्यातले सर्व ग्रामीण कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। माझा प्रयत्न होता की जरा मोठ्या मंगल कार्यालयामध्ये हा कार्यक्रम व्हायला पाहिजे, परंतु आज काही मंगल कार्यालय हे पहिलेच बुक असल्यामुळे ते मंगल कार्यालय त्या ठिकाणी करता आलं नाही। त्यामुळे थोडं बसण्याकरता आणि आपल्या नेत्यांना ऐकण्याकरता जी थोडी गैरसोय आपली होते आहे त्याबद्दल आपल्या सर्वांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। आज आपल्या सर्वांना जयंत पाटील साहेबांना ऐकायचं आहे, त्यामुळे मी काही फार वेळ घेणार नाही। प्रमुख जे वक्ते आहे ते आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत, परंतु आपल्या सर्व लोकांना या निमित्तानं सांगू इच्छितो की 3 फेब्रुवारी 2021 ला जयंत पाटील साहेब आर्वीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये आले होते। साहेबांसोबत जवळपास 12 वर्ष मी काम केलेलं होतं। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याकरता याच ठिकाणी याच मंगल कार्यालयामध्ये आले होते आणि मंगल कार्यालयामधून इथून त्यांची सभा झाल्यानंतर ते आर्वीला माझ्या निवासस्थानी आले होते आणि निवासस्थानी आल्यानंतर ते सहज बोलले की मी चहा करता येतोय। चहा करता आले, 1-1.25 तास ते त्या दिवशी घरी होते आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की अमर, तू आता थोडा निर्णय घेतला पाहिजे आणि तू आता हा निर्णय घेऊन आता राष्ट्रवादी पक्षामध्ये तू प्रवेश केला पाहिजे, असं त्यांनी 3 फेब्रुवारी 2021 ला त्यावेळेला ते घरी आले असताना त्यांनी मला सांगितलं होतं। मी त्यांना बोललो, म्हटलं साहेब जरा मला विचार करू द्या आणि विचार केल्यानंतर जर थोडं मी सर्वांचं मत घेतो आणि नंतर काय असेल ते देवेंद्र भाऊ दिसते तर ते साहेब आले, त्यांना सांगितलं, म्हटलं साहेब मला थोडा विचार करू द्या, परंतु 2021 मध्ये दिलेलं त्यांचा जो प्रपोजल होतं मला तरी असं कधी वाटत नव्हतं की ते आयुष्यामध्ये कधी पूर्ण होईल। मामा तर मला कधी बोलले नाही की तू पक्षात ये म्हणून, परंतु माझा भाऊ जो आहे तो सलील देशमुख तो अनेकदा प्रयत्न करत होता की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही आलं पाहिजे म्हणून, परंतु अशा पद्धतीनं नीतीचे चक्र फिरतील
आणि अशा पद्धतीनं सर्व नशीब आणि सर्व अशा पद्धतीनं घटना घडतील असा स्वप्नात सुद्धा मी कधी विचार केला नव्हता. आपल्या सर्व लोकांना माहित आहे की हा वर्धा लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं काँग्रेसचा मतदारसंघ राहिलाय. प्रत्येक वेळेला या ठिकाणी या मतदारसंघातल्या लोकांनी काँग्रेसला साथ दिलेली आहे. याही वेळेला आपण प्रयत्न केला होता की हा मतदारसंघ काँग्रेसकरता सुटावा, परंतु विदर्भातले 3 मतदारसंघ जे काँग्रेसचे होते, एक 2 मतदारसंघ, एक अमरावती आणि जे 2 मतदारसंघ राष्ट्रवादी होते, माफ करा, एक अमरावती दुसरा भंडारा, हे 2 मतदारसंघ जे राष्ट्रवादीचे होते ते 2 मतदारसंघ यावेळेला काँग्रेसने घेतले. बुलढाणा हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा होता, तो सुद्धा यावेळेला दुसरीकडे गेला, मला वाटतं राष्ट्रवादीकडे गेला. त्यामुळे अशा याच्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघ हा वरती नेत्यांच्या वाटाघाटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकरता सुटला. मी 17 तारखेला निर्भय सभेकरता गेलो होतो आपल्या राहुलजींच्या. ती सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्वीला वापस यायचं होतं. चारुताई आणि मी त्यावेळेला थोडासा विचार विनिमय करून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे कसा सुटता येईल याच्याकरता आमचे प्रयत्न चालू होते. आम्ही आमच्या सर्व नेत्यांना भेटलो, काँग्रेस पक्षाच्या नानाभाऊंना भेटलो, पृथ्वीराज चव्हाण साहेबांना भेटलो, विजय वडेट्टीवार साहेबांना भेटलो, सर्वांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की साहेब, म्हटलं वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे. या जिल्ह्यामध्ये सेवाग्रामचा आश्रम आहे, या जिल्ह्यामध्ये विनोबांचा पवनारचा आश्रम आहे, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे करता आपण सोडून घ्या अशी मागणी नेत्यांकडे आम्ही केली, चारुताईंनी आणि मी. परंतु आमच्या नेत्यांनी सांगितलं की आता तुम्ही याची काही मागणी करू नका, हा आग्रह धरू नका. वर्धा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकरता सुटला असल्यामुळे शरदचंद्र पवार साहेब जो कोणता उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या तुम्ही मागे राहा आणि त्यांचं इमानदारीनं काम करा, इतकं आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं. आणि ते सांगितल्यानंतर आमच्या आशा हे झाल्या की आता आम्हाला काही हा मतदारसंघ सुटत नाही. त्यानंतर चारुताई मला बोलल्या की आपण एकदा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. अनिल देशमुख साहेब राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे विदर्भातले, आणि अनिल देशमुख साहेब जर पवार साहेबांना बोलले आणि पवार साहेबांना त्यांनी जर शब्द टाकला की वर्धा लोकसभा तुम्ही काँग्रेसकरता सोडा, तर कदाचित पवार साहेब हा मतदारसंघ काँग्रेसकरता सोडतील असं चारुताई मला बोलल्या. आपण मामांना भेटलं पाहिजे असं त्या बोलल्या. नंतर मी अनिल बाबूंची भेट घेतली, त्यांच्या घरी गेलो मुंबईला, आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर चारुताईंनी त्यांना विनंती केली की साहेब हा मतदारसंघ वर्धा जो आहे तो आपण काँग्रेसकरता सोडावा. परंतु आमचं अनिल बाबूंनी काहीच ऐकलं नाही. त्यांनी सरळ हात वरती केले आणि त्यांनी मला आणि चारुताईला एका शब्दामध्ये स्पष्ट सांगितलं की पवार साहेबांना जर मी बोललो की हा मतदारसंघ तुम्ही काँग्रेसकरता सोडा, तर पवार साहेब म्हणतील का ज्या मी तुम्हाला आतापर्यंत इतक्यादा मंत्री केलं, इतक्यादा तुमच्यावर मोठी मोठी जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिली, पण तुम्ही तुमच्या भाच्याकरता तो मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सोडून द्या असं सांगताय, म्हणजे तुम्हाला तुमच्या पक्षापेक्षा तुमचा भाचा मोठा झाला असं पवार साहेबांना वाटेल. त्यामुळे मी काही याच्यामध्ये पडत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा असं बोलून मामांनी सुद्धा हात वरती केले. नंतर परतीचा प्रवास करायचाच होता, आर्वीला वापस यायचा. बायकोला सांगणारच होतो की संध्याकाळच्या विमानाची तिकीट काढ, तर तेवढ्यात जितेंद्र आव्हाड साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं, ते बोलले की आमच्या सर्वांची इच्छा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढली पाहिजे. साहेब, तेव्हा मला बिलकुल मनामध्ये असा कधी विचारही आला नव्हता की आपल्याकडनं असं काही प्रपोजल माझ्याकडे येईल. ते प्रपोजल आलं. जितेंद्र आव्हाड साहेबांनी जयंत पाटील साहेबांची भेट करून दिली. जयंत पाटील साहेबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पवार साहेबांची भेट करून दिली आणि या राष्ट्रवादीच्या प्रवासाला आपली सुरुवात झाली. आणि पवार साहेबांना मी सांगितलं, साहेब काही वेळ द्या मला थोडा, कारण की इतक्या वर्षापर्यंत आम्ही काँग्रेस पक्षासोबत राहिलोय, पक्षाच्या चालतीच्या दिवसामध्ये. आज पक्षाचे वाईट दिवस असताना तरी सुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलोय. त्यामुळे हा मोठा निर्णय माझ्या आयुष्यातला आहे. हा निर्णय घेण्याकरता मला आपण थोडासा वेळ द्या, ही पवार साहेबांना मी विनंती केली. माझ्या विनंतीला अनुसरून पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही 2-4 दिवसामध्ये निर्णय घ्या, सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करा आणि निर्णय घेऊन मला पॉझिटिव्ह रिझल्ट द्या असं पवार साहेबांनी त्यावेळेला सांगितलं. इथे मतदारसंघामध्ये आलो, सर्व लोकांसोबत अनेक लोकांसोबत चर्चा केली. चर्चा केल्यानंतर सर्वांनी पहिले सांगितलं की बिलकुल आपण पक्ष बदलला नाही पाहिजे, आपण काँग्रेस पक्षावरच लढलं पाहिजे.
हे अनेक लोकांनी पहिल्या 1-2 दिवसामध्ये मला विरोध दाखवला या सर्व गोष्टी करता. परंतु नाव चर्चेमध्ये जेव्हा मतदारसंघामध्ये आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अमर काळेंची उमेदवारी होऊ शकते, त्यावेळेला वर्धा लोकसभा मतदारसंघातून ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळायला लागला, तो प्रतिसाद बघून आपलेच कार्यकर्ते जे आहेत, ज्यांनी 2 दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की तुम्ही आता बिलकुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उभं राहू नका, पंजा सोडू नका, काँग्रेस सोडू नका, तेच सर्व लोक नंतर मला फोन करून सांगू लागले की अमर भाऊ, आम्ही जर आता वातावरण बघतोय आणि अशा या वातावरणामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवण्याकरता काही हरकत नाही, तुम्ही तुतारी चिन्ह घ्या आणि ही निवडणूक लढा. हे आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर मला सांगितलं. त्यानंतर ही गोष्ट मी नाना पटोले साहेब, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, जे आपले काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, त्यांना सांगितलं आणि त्यांच्या सर्व लोकांची परवानगी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकी चिन्हावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर ही निवडणूक लढण्याकरता आज आपण या ठिकाणी तयार झालेलो आहोत. या निमित्तानं मला फक्त आपल्याला इतकं सांगावंसं वाटतं, आपली ही इंडिया आघाडी आहे आणि ही इंडिया आघाडी ही देश वाचवण्यासाठी लढते, आपण लक्षात घ्या. अनेक लोकांनी मला हे सुद्धा सांगितलं होतं की जर राहुलजींना पवार साहेबांसोबत काम करायला काही अडचण नाही, जर पवार साहेबांना राहुलजी सोबत काम करायला अडचण नाही, तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढण्याकरता अडचण काय. जर पवार साहेबांनी राहुलजींना एकमेकांसोबत काम करण्यामध्ये कुठली अडचण नाही, तर तुम्हाला सुद्धा ती अडचण असता कामा नये. तुम्ही तुतारी चिन्हावर इलेक्शन लढा. त्या पद्धतीने आपण या निवडणुकीला समोर जातोय. आज या निवडणुकीला समोर जात असताना फक्त 2-4 महत्वाचे विषय हे मला आपल्या समोर या ठिकाणी ठेवायचे. सर्वात महत्वाचा विषय की मागच्या 52 वर्षाच्या नंतर, नानाजी कदमांच्या नंतर पहिल्यांदा आर्वी विधानसभा मतदारसंघाला खासदारकीची संधी भेटलेली आहे 52 वर्षाच्या नंतर. त्यामुळं या संधीचं सोनं करायचं आहे की काय करायचं आहे याचा निर्णय आपल्या मतदारसंघातल्या सर्व लोकांना घ्यायचा आहे. आणि मला या निमित्तानं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना फक्त इतकंच सांगायचं आहे, एक जाहीर सभा आपली होईल. त्या जाहीर सभेमध्ये जो काही 10 वर्षाचा पंचनामा या सरकारचा करायचा आहे, मोदी सरकारचा, तो पंचनामा त्या ठिकाणी मी करेल, तो काही विषय नाही. परंतु आज ही आपली कार्यकर्त्यांची बैठक आहे, त्यामुळं बाकी जास्त विषय मी या ठिकाणी घेणार नाही. फक्त विषय इतका सांगतो की 6 लोकसभा मतदारसंघ, 6 विधानसभेचे मतदारसंघ या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मला तुमच्याकडनं आज हा शब्द पाहिजे आहे की या 6 विधानसभा मतदारसंघापेक्षा सर्वात जास्त मताधिक्य हे आर्वी विधानसभा मतदारसंघामधून मिळेल. हा शब्द आजच्या या आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्तानं मला या ठिकाणी आपल्याकडनं पाहिजे. मी तुमच्यावर विश्वास ठेवू की नाही ठेवू? सर्वात जास्त मताधिक्य 6 विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त. उद्या कोणी असं म्हणता कामा नये, उद्या कोणी पुलगाववाला, उद्या कोणी वर्धेवाले, उद्या कोणी चांदूरवाले, उद्या कोणी वरुडवाले, उद्या कोणी हिंगणघाटवाले असं म्हणता कामा नये की अमर भाऊ तुमचा मतदारसंघ तर आर्वी होता हो, पण तुमच्यापेक्षा जास्त लीड तर आमच्या मतदारसंघातून आम्ही तुम्हाला दिला. हे आपल्या कार्यकर्त्याची कसोटीची वेळ आपण लक्षात घ्या. आणि सर्वात जास्त मताधिक्य हे या आर्वी विधानसभा मतदारसंघातून देण्याची जबाबदारी तुमची आहे. मी तुमच्या एकाही गावामध्ये येणार नाही, पहिलेच सांगतोय, कारण की तुम्हाला ही लढाई लढायची आहे. ही लढाई तुमच्या खांद्यावर आहे. आणि या खासदारकीचा उमेदवार म्हणजे अमर काळे नाही, या खासदारकीचा उमेदवार म्हणजे सचिन देवतळे, या खासदारकीचा उमेदवार म्हणजे किशोर नागपुरे, या खासदारकीचा उमेदवार म्हणजे पंकज वाघमारे, या खासदारकीचा उमेदवार म्हणजे रामू राठे, या खासदारकीचा उमेदवार म्हणजे प्रवीण कडू. तुम्ही सर्व या खासदारकीचे उमेदवार आहे, लक्षात घ्या. आणि त्या पद्धतीनं आपण सर्व कामाला लागा. जेव्हा केव्हा आवश्यकता पडेल, मयुराचं काम पडेल, तर ती तुमच्यासोबत मतदारसंघामध्ये येईल. अजिंक्य आहे तो येईल, पण माझ्याकडनं काही जास्त अपेक्षा तुम्ही करू नका. उरलेल्या 5 मतदारसंघामध्ये मला वेळ द्यायचा आहे. त्या मतदारसंघामध्ये मी फिरेल आणि छोट्या छोट्या गोष्टीवरची नाराजी असेल ती सोडून द्या. माझा फोटो आला नाही, मला फोन आला नाही, हे सोडून द्या. एक साधं घरचं लग्न होते, त्याच्यातही आपण सर्वांना समाधानी करू शकत नाही. बुंदा बयकला, जिलेबीत साखर कमी होती, भाजीत चांगली झाली नाही, लय असते. मग साडीत बरोबर दिली नाही, साडी पटलीच होती, आणि त्या मायेने कापड दिला तोच बरोबर नव्हता, दुपट्टा दिला त्या माये तो 100 रुपयाचा होता, लय विषय असते लग्नामध्ये.
त्यामुळं हे आपलं मोठं लग्न आहे आणि हे लग्न आपल्याला व्यवस्थित पार पाडायचं आपण लक्षात घ्या. आणि हे होत असताना 2-3 महत्वाचे विषय. सर्वात महत्व म्हणजे चिन्ह. हे चिन्ह आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे. तुतारी वाजवणारा माणूस. आणि मतदारसंघातल्या लोकांना माहित आहे, त्याच्या डोक्यात फिट आहे का अमर काळे म्हणजे पंजा. परंतु आता सांगावं लागेल का अमर काळे म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस. हे आता आपल्याला समजून सांगावं लागेल. काहीच दिवस आपल्याकडे बाकी आहे आणि हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे. काल ईद होती. ईदच्या निमित्तानं मी काल वर्धेला होतो. वर्धेला असताना आमचे नबीभाई म्हणून आहे, काल मी महादेवपुरा जो आहे इतवारी वगैरे तुमचा वर्धेचा, तिथे ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी मी शुभेच्छा देत होतो. शुभेच्छा दिल्यानंतर ते आमचे नबीभाई होते, ते बोलले का भैया चलो शिरखुर्मा केले. ते त्यांच्या घरी घेऊन गेले. घरी घेऊन गेल्यानंतर नबीबाईचं घर पाहत होतं. बम मोठं घर होतं नबीबाईचं. नबीबाईचा पोरगा समोर उभा. आमचे नबीबाई पोरांना म्हणे अरे भैया बेटा ये अमर भाऊ काले है, अपने उम्मीदवार है वर्धा लोकसभा के. पोरगा म्हणे हाँ ना पापा इनको पहचानता ना, कौन नहीं पहचानता इनको. ठीक है बेटा चिन्ह का चुनाव चिन्ह मालूम है ना बेटा. तो मैंने तो पोरगा मैंने नहीं पापा मैंने चिन्ह नहीं मालूम मेरे को. तो नबीबाई मैंने अरे बेटा इनका पहले पंजा था बोले, लेकिन अभी बोले इनकी तुतारी है बोले. और जो बोले बैल को कोंबा नहीं देते क्या बोले, जो बैल को जो कोंबा देने का रहता ना बोले वो तुतारी का चिन्ह है बोले. महावीर म्हणतं बीपीच वाढलं, एकदम बीपीच वाढलं. कारण अरे घर एवढं मोठं. नबीबाई असा कॉन्फिडन्स न सांगून राहिला होता बैल को कोंबा देने की तुतारी आहे ना बोले इनका चिन्ह आहे बोले. म्हटलं अरे अरे बापरे, म्हटलं त्याला बीपीचं वाढलं तिथं. म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर त्यामुळं हे चिन्ह सर्वात महत्वाचा विषय आहे का चिन्ह घरापर्यंत पोहोचवलं लागेल. 2-2, 4-4दा प्रत्येक घरी राऊंड करावं लागेल. सांगावं लागेल का तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. आणि 3-4 दिवस आता महत्व आहे. 3-4 दिवस आपले असेच गेले. तुम्ही आता म्हणजे आजची 11 तारीख नाही 12 14 दिवस म्हणजे 13 दिवस आपल्या हातात आहे. त्या 13 दिवसामध्ये 14 एप्रिल सोडून द्या, कोणीच कामात पडत नाही. सर्व लोक आपापल्या याच्यात व्यस्त असतात. हनुमान जयंती आली तो दिवस सोडून द्या, प्रत्येक लोक आपल्या याच्या कार्यक्रमात बिझी असतात. रामनवमी आली म्हणजे आता या 13 पैकी 3 दिवस असेच चालले गेले. 14 एप्रिलला कोणी कामात पडत नाही, रामनवमीला कोणी कामात पडत नाही, हनुमान जयंतीला कोणी कामात पडत. आता राहिले फक्त 10 दिवस. हे युद्ध जे आहे आपलं हे आता 10 दिवसावर आलेलं आहे. आणि या 10 दिवसाच्या या ह्याच्यामध्ये आपण आता दिवस रात्र एक करून काम करावं लागणार आहे, इतकं मला या निमित्तानं सांगायचं वाटतं. आणि मला तुमच्यावर विश्वास आहे. आणि आपण इतके सध्या अरे आपण अशीच आता आपली आता काय सांगू तुम्हाला, हिंगणघाटमध्ये योगी येऊन गेले, आर्वीमध्ये मोदी येणार आहे. हिंगणघाटमध्ये योगी, आर्वीत मोदी, त्याच्यानंतर कारंजामध्ये कोणीतरी सांगून आलं का नितीन गडकरी. परंतु योगी यो का मोदी यो का गडकरी यो का अजून कोणी यो, हे जे आमची ताकद या ठिकाणी बसली आहे, योगी मोदी गडकरी या सर्वांना चीत करण्याचं काम आमचे कार्यकर्ते या मतदारसंघातले करणार आहे. हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं हा विश्वास मी जयंत पाटील साहेबांना देतोय. देऊ का विश्वास का नाही देऊ, तिथंच बसले आहे साहेब. आणि भारतीय जनता पक्षाचे लोक चिडीवर आले आहे, लक्षात घ्या. आता त्यानं काय केलं माहिती आहे का, मागच्या वेळेला एक वर्धेला LIC एजंट आहे अमर काळे म्हणून, त्या LIC एजंटच्या घरी 25 लाख रुपये घेऊन गेले. म्हणे इलेक्शन मध्ये उभं राहाच लागते तुला. 25 लाख रुपये द्यायला तयार झाले होते वर्धेचा LIC एजंट अमर काळे. पण तो बडा पक्का काळेचा भक्त निघाला. त्याला सांगितलं नाही की ते पैसे दिले तिला उभं राहणार नाही आणि मला ते या फंद्यात पाडू नका. अमर काळेच्या नावावर कशा पद्धतीनं मत विभाजन करता येईल त्याच्याकरता हा प्रयत्न होता. आणि हा प्रयत्न हा अनेक ठिकाणी यशस्वी झालाय. आपल्याला माहिती करता सांगतो की पांडुरंग ढोले नावाचे एक आमदार जनता पक्षाचे होते चांदूर रेल्वे धामणगाव मतदारसंघामध्ये. ते निवडून आले होते पांडुरंग ढोले. दुसऱ्या इलेक्शनमध्ये त्यांची परिस्थिती चांगली होती.
परंतु नंतर विरोधकांनी पांडुरंग ढोले नावाचा एक भजे काढणारा व्यक्ती होता हॉटेलमध्ये, जो हॉटेलमध्ये भजे काढत होता, त्या पांडुरंग ढोलेला ओरिजिनल पांडुरंग ढोलेच्या विरोधामध्ये त्यानं फॉर्म भरला आणि भजे काढणाऱ्या पांडुरंग ढोलेनं जेवढे मतं घेतले तेवढ्याच मतानं पांडुरंग ढोले ओरिजिनल पांडुरंग ढोले झोपले. त्यामुळे काहीही होऊ शकते आपण लक्षात. आणि 2009ची निवडणूक आपण हारलो होतो. कशामुळे हारलो माहिती आहे आपल्याला. 2009ची निवडणूक आपण हारलो होतो. एक चुकीची बातमी पेपरमध्ये आली होती, जी बातमी खोटी होती. व्होटिंगच्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आणली होती की अमर काळेचे 1,75,00,000 रुपये तळेगावच्या घाटामध्ये पोलिसांनी पकडले. अमर काळेंचे काका प्रशांत साळवे यांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आणि 1,75,00,000 रुपयाची रक्कम ही तळेगाव पोलीस स्टेशननी जप्त केलेली आहे. अशा पद्धतीची बातमी 2009च्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आपल्या विरोधकांनी पेपरमध्ये छापून आणली होती. सर्वे पेपर गावागावामध्ये गेले, सर्वे पेपर बूथवर वाटले गेले आणि या एका दिवसामध्ये आपली हवा 2009च्या निवडणुकीमध्ये पूर्ण बेकार करण्याचं काम विरोधकांनी केलं होतं. 2004 मध्ये मी 25,000 मतांनी निवडून आलो होतो. 2004 मध्ये 2009चा रिपोर्ट असा होता, पोलीस रिपोर्ट असा होता की अमर काळे 2009च्या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे, परंतु त्यांचं मताधिक्य हे 10 ते 12,000 मतांनी कमी होणार आहे. 2004ला आपण 25,000 निवडून आलो होतो, परंतु 2009च्या निवडणुकीमध्ये 10 ते 15,000च्या मताधिक्याने अमर काळे निवडून येणार आहे. हे पोलीसचे, इंटेलिजन्सचे सर्वांचे रिपोर्ट होते. परंतु ही बातमी नंतर बीजेपीला माहीत झाली, कुठल्या सोर्सेसच्या माध्यमातून मला माहीत नाही, आणि बीजेपीने बरोबर प्लॅनिंग करून एक बातमी पेपरमध्ये छापून आणली. ही खोटी बातमी, 2.25 करोड रुपये सापडल्याची. आणि ते पेपर गावागावामध्ये गेले, बूथबूथवर गेले आणि एका बातमीनंतर इतकं प्रचंड नुकसान आपल्या मतदारसंघामध्ये झालं. लोक अक्षरशः मला बोलायला लागले, आम्हाला शिव्या द्यायला लागले का एवढा हरामाचा पैसा कुठून येते म्हणजे याच्याकडं 2.25 करोड रुपयाच्या महावीर वाटायला चालले, घेऊन चालले दारू. आमच्याकडे झालं, आम्ही दिवस रात्र मेहनत करतो, आमच्याकडे झालं 2 लाख 5 लाख राहत नाही, याच्याकडे बहिणमा हरामाचा पैसा येते, 2-2 लाख करोड कुठून येते, साले पैसे वाटते, असे करते तसे करते, फार ऐशी तशी करून टाकली अमर काळेची. आणि त्या एका बातमीमुळं 2.25 करोड रुपये पकडल्याची जी बातमी होती, त्या एका बातमीमुळं आपला त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. 3,000 मतांनी आपल्याला पराभव झाले. आणि त्या 3,000 मताचा त्या निवडणुकीतला पराभव मी आपल्याला सांगू इच्छितो की गांधी विद्यालयामध्ये आपण सभा घेतली होती. विलासराव देशमुख साहेब त्या सभेकरता आले होते. मी विलासराव देशमुख साहेबांचं घरी जेवण झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरवर सोडायला गेलो होतो. आणि सोडायला गेल्यानंतर विलासरावजींचा जेव्हा मी त्यांना नमस्कार करून शेवट त्यांचा आशीर्वाद घेतला विलासरावजींचा हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना, विलासरावजी कधी बोलत नव्हते, कधीच बोलत नव्हते ते. परंतु त्या दिवशी मला ते बोलले होते आर्मीला हेलिपॅडवर की अमर, तू 2दा याच्या पहिले निवडून आला विधानसभेवर, या 2009च्या निवडणुकीमध्ये तुझे रिपोर्ट चांगले आहे, तू फक्त निवडून ये. निवडून आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये तुला मंत्री करण्याची जबाबदारी माझी आहे, हा शब्द मी या ठिकाणी तुला देतो. हे विलासरावजी त्यावेळेला मला बोलले होते. कधी असे ते बोलत नव्हते, परंतु आम्ही दोघंच त्या ठिकाणी होतो. हेलिकॉप्टर होतं, विलासरावजी होते आणि मी होतो. परंतु त्या एका बातमीमुळं आपलंही नुकसान झालं आणि मतदारसंघाचं सुद्धा मोठं नुकसान झालं. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या या अफवांपासून आपल्याला सावध राहावं लागेल. चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवावं लागेल. हे तेच लोक आहे ज्यांनी गणपतीला सुद्धा दूध पाजलं होतं, लक्षात घ्या. आणि गणपती दूध पिला याची जी बातमी होती ती बीबीसीनं सुद्धा दिली होती त्यावेळेला. गणपतीला दूध पाजणारे हेच होते जे 2.25 करोडची बातमी छापणारे आहे ना, हेच गणपतीला दूध पाजणारे लोक होते. त्यामुळं याच्या झासामध्ये न येता अतिशय सावधपणे ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे. इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. 26 तारखेला मोठा लग्नाचा ठोक आहे आणि 26 तारखेला हा लग्नाचा ठोक असल्यामुळं एक लग्न जर आपल्या गावातलं असलं मुलाचं तर कमीत कमी 100-150 लोक त्याच्यासोबत नवरदेवासोबत जाते. त्याचा नवरदेवाचा बँड तिकडं वाजन, परंतु बिगर व्होटिंग केल्यानं तुम्ही जर लग्नाला गेलं तर इथं माया बँड वाजल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं लग्नाला जायच्या पहिले सकाळी 7 वाजतापासून मतदान चालू होत आहे. सकाळी 7 वाजता पहिलं मतदान करून आपण त्या निमित्तानं गेलं पाहिजे अशी एक अपेक्षा करतो. ज्या ज्या गावामध्ये लग्न असेल त्याचं नियोजन करा, त्यांचं पहिले मतदान करून घ्या अशी अपेक्षा आपल्या सर्व कार्यकर्त्यांकडनं करतो. ही निवडणूक जी आहे ती निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या विरोधातली निवडणूक आहे. आज सर्व काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, यांना सर्व जाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. काँग्रेसचे खाते सील केलेले आहे.
त्यामुळे ही जी लढाई आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असलेली लढाई असल्यामुळं या निवडणुकीमध्ये 100% कितीही तुम्ही पैसा या मतदारसंघामध्ये होता, कितीही तुम्ही योगी मोदी आणि गडकरी आणि अजून कुणाला तुम्ही या मतदारसंघामध्ये आणा, परंतु जनशक्तीचा या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी या सर्व आमच्या नेत्यांना या ठिकाणी देतो. आणि मागच्या 10 वर्षामध्ये तडस साहेबांचे अनेक ठिकाणी बोर्ड लागले का आपण यांना कधी पाहिलं का, कारण का कधी दिसलेच नाही, कधीच दिसले नाही. त्यामुळं मला इतकंच सांगायचं वाटतं, तडस साहेबांसोबत माझे चांगले संबंध होते, तो काही विषय नाही, परंतु माझी लढाई जी आहे ती तडस साहेबांच्या विरोधात नाही. माझी लढाई जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरोधात आहे, भारतीय जनता पक्षाच्या ज्या विचारसरणीच्या विरोधात आहे, जी दडपशाही या देशामध्ये चालू आहे त्याच्या विरोधात आमची लढाई आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज पुन्हा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि मतदारसंघामध्ये येणं होणार नाही, त्यामुळे ही निवडणूक तुम्हाला तुमच्या खांद्यावर घेऊन लढायची आहे, इतकंच या निमित्तानं पुन्हा सांगतो. आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्व आपलं जरा जे योग येऊन राहिले ते खूप चांगले आहे. आपलं जे बटन जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे, पहिल्या क्रमांकावर आपली बटन आहे. आता फक्त याच्यात एक होऊ शकते का, ज्या वेळेला मी पोटनिवडणूक लढली होतो, मी 30,000 मतांनी जेव्हा निवडून आलो होतो, तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एक मोठी अफवा केली होती का पंजाच्या बटनमध्ये करंट आहे म्हणे. आता पुन्हा सांगू शकते की अरे पाजो सांभाजो, 1 नंबरच्या बटनमध्ये बम करंट आहे, दाबला तर बम झोमला बा मला. त्यामुळे काही सांगता येत नाही. केली होती अफवा मागच्या वेळ, तर हे यावेळी होऊ शकते. परंतु हो काही सांगू शकते, पण कुठलाही विचार न करता दणक्यात बटन दाबा, इतकंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा आपल्या सर्व लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. रामनवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. हनुमान जयंतीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि माझ्या लांबलेल्या 2 शब्दांना या ठिकाणी विराम देतो. एखादी मोठी जाहीर सभा आपली पुन्हा आर्वीला लागेल, त्या सभेला सुद्धा जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे ही सुद्धा विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा आपल्या सर्व लोकांचं आभार मानून तुमच्या विश्वासावर हा आर्वी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सोडून पुढच्या प्रवासाला निघतो. धन्यवाद. अमर बाबू आगे बढ़ो. यानंतर सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, यांना विनंती करतो या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय अनिल बाबू, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई खडसे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे सुनील गव्हाणे, आपल्या सर्वांच्या वतीने लोकसभेचे उमेदवार म्हणून जे निवडणुकीला उभे आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके अमर काळे, आमचे माजी आमदार प्रकाश गजबिये साहेब, प्रवीण कुंटेजी, रेवा शंकर वाघ, जिल्हा अध्यक्ष वर्ध्याचे सुनील भाऊ राऊत, अमरावतीचे अध्यक्ष प्रदीप राऊत, नागेश फाटे, आमचे व्यापारी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शिरीष काळे, आमचे तालुक्याचे अध्यक्ष गोपाळ मनस्कोले, महिला जिल्हा अध्यक्ष ज्योतिताई देशमुख, दशरथ जाधव, शिवसेनेचे वसंतभाऊ जाधव, राजेंद्र बडिये, सामाजिक न्याय विभागाचे आमचे पक्षाचे अध्यक्ष राजू वाघमारे, आर्वी विधानसभेचे बसपचे माजी उमेदवार रूपचंद टोपले,
वर्ध्याचे निरीक्षक आमचे राजाभाऊ टाकसाळे, वर्धा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्वच प्रमुख मान्यवर नेते आणि बंधू भगिनींनो, एखादं नाव राहिलं असेल तर माफ करा, पण आपण सर्व आपल्या लाडक्या नेत्याला लोकसभेवर पाठवण्यासाठी इथं एकत्रित झालोय. उत्सुकता प्रचंड आपल्या मनात मला दिसते. सगळा प्रवास राष्ट्रवादीपर्यंतचा अमर काळेंनी आपणा सगळ्यांना सांगितलाय. आता लोकसभेची निवडणूक सुरू झालेली आहे. काँग्रेसची विचारसरणी आणि राष्ट्रवादीची विचारसरणी यात अमरभाऊ काही फारसा फरक नाहीये. त्यामुळे तत्वात बदल नाही, विचारात बदल नाही. आम्ही महात्मा गांधींना मानणारे आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्शस्थानी मानतो. शाहू फुले आंबेडकर हा आमचा आदर्श आहे. तुमचं आणि आमचं सारखंच आहे, काही फरक नाही. त्यामुळं तुम्ही त्या घरातनं या घरात आला तर काही फार फरक झालेला नाही. त्यामुळं तुतारी फक्त जरा जास्त समजवायला लागेल. हाच सगळ्यांना माहिती आहे. तुतारी जरा नवीन आहे. आमची जरा अडचण मधल्या काळात झाली. आमचं घड्याळही पळवलं आणि आमचा पक्षही पळवण्यात आला. त्यामुळे थोडी अडचण झाली आहे, पण 2-4 महिने बाकी सगळं व्यवस्थित होईल. आज लोकसभेच्या निवडणुकात आम्ही सगळे महाविकास आघाडी महाराष्ट्रात स्थापन करून आपल्या समोर आलेलो. यामध्ये शिवसेना आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष आहे, समाजवादी पक्ष आहे, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष आहे, अनेक रिपब्लिकन विचारांचे अनेक पक्ष आणि अनेक कार्यकर्ते आमच्या विचाराशी जुडलेले आहेत. असे सगळे आम्ही या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. आमच्या या लढाईला काहीतरी अर्थ आहे, उद्दिष्ट आहे. आणि भारतात राहणाऱ्या जनतेवर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्याचा प्रयत्न, लोकशक्ती एकत्रित करून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसे आम्ही सगळे वेगळे लढू शकलो असतो, पण या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेचीच आग्रहाची भूमिका आहे की तुम्ही सगळे एक व्हा आणि पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा पराभव करा. भारतीय जनता पक्षाने भारतामध्ये काय केलं मागच्या 10 वर्षात, अनेक वक्त्यांनी तुम्हाला ती माहिती दिली असेल. पण या देशामध्ये 400च्या पार गेलो आम्ही. कर्नाटकातले एक खासदार आहेत, ते म्हटले की 400च्या पार गेलं की आपल्याला संविधान बदलायचंय. अमर काळेंची राष्ट्रवादी काँग्रेस कडून घोषणा झाली त्यावेळी वर्तमानपत्रात, टीव्ही मीडियामध्ये आलं की शरद पवार साहेबांची भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात वेगळा डाव वगैरे वगैरे. हा कधी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला होता? महात्मा गांधी इथं राहिले, विनोबांनी आपल्याला या ठिकाणी मोठं योगदान या जिल्ह्यात देऊन या जिल्ह्याचा नावलौकिक देशभर वाढवला. स्वर्गीय इंदिराजी विनोबाजींना भेटायला या ठिकाणी यायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं, त्या संविधानाचा आदर करणारी या जिल्ह्यातली सगळी जनता आहे. हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला कधी झाला? हा कायम काँग्रेसचा बालेकिल्ला होता, हे आम्ही सगळे लहानपणापासून ऐकून आहोत. हा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा जिल्हा कधी नव्हता. मागच्या 10 वर्षामध्ये आपल्या विचाराचा सोडून खासदार या मतदारसंघात निवडून गेला. मी सकाळपासून या ठिकाणी आलोय. अनेक कार्यकर्त्यांना विचारलं की खासदारांनी विशेष असं काय केलं की ज्यामुळे तुमच्या आयुष्याला परिवर्तन, आयुष्याला कलाटणी मिळाली.
कोणी उत्तर देत नाही. काय तसं काय झालेलं नाही. 10 वर्ष एखादा लोकसभेत माणूस जातो, 10 तरी भाषणं झाली पाहिजेत. मी तरी तडस साहेबांचं भाषण कधी ऐकलेलं नाही. तुम्ही कुणी ऐकलं असेल तर युट्यूबवर, मला माहित नाही. अहो ते आमच्या अमोल कोल्हे, डॉक्टर अमोल कोल्हे 5 वर्ष आता झाली त्यांना, पहिली टर्म त्यांची, एवढी सुंदर भाषणं करतात की ते उभे राहिले तर भारतीय जनता पक्षाच्या प्रमुखांना देखील धडकी बसते की का आता हा बाबा काय बोलणार म्हणून. त्यामुळं आपल्या सर्वांना हा विचार केला पाहिजे की 10 वर्ष आपली वाया गेली का. या लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मोठ्या योजना कोणत्या आल्या, या जिल्ह्यातलं आत्महत्येचं प्रमाण कमी झालं का वाढलं, या जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने असं काय विशेष केलं. मला आठवतं की आमचं सरकार होतं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंगांना घेऊन शरद पवार साहेब यवतमाळला आले होते. या भागात फार मोठा दुष्काळ होता आणि त्याचबरोबर आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं होतं. स्वतः देशाचा पंतप्रधान या ठिकाणी आपल्या भागात आला आणि या 5-6 जिल्ह्यामध्ये एक त्यावेळी मला वाटतं 6,000 कोटी रुपयाचं का काहीतरी पॅकेज दिलं. 6,000 कोटी तेव्हाचे, आत्ताचे नाही. नाही. आणि त्यातून त्यांनी ठिबक सिंचन, बाकीचे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी ती पवार साहेब आणि मनमोहन सिंगांच्या सरकारने, सोनियाजींच्या सरकारने केली. ती 2009 साली, 9च्या आधी 7 साली. पण त्याच दरम्यान जेव्हा इथं काही संकट आहे असं लक्षात आलं त्यावेळी पवार साहेब मनमोहन सिंग साहेबांना घेऊन या ठिकाणी आले आणि इथं राहत देण्याचं काम त्यावेळी त्यांनी केलं. काही आकडेवारी जर तुम्ही काढली तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशामध्ये, आपल्या ह्या भागामध्ये आत्महत्येचं प्रमाण काय आहे, आत्महत्येचं प्रमाण कशा प्रकारे वाढलंय आणि ते प्रमाण वाढल्यामुळं आपल्या सगळ्यांना या भागात फार मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतोय, शेतकऱ्यांना फटका बसतोय. या राज्यामध्ये आणि या देशामध्ये माझ्याकडे काही आकडेवारी आहे की 2001 ते 2013 या दरम्यान अमरावती जिल्ह्यात दरवर्षी 168 आत्महत्या होत होत्या. पण 14 पासून आतापर्यंत 353 दरवर्षी आत्महत्या झाल्या. अकोला जिल्ह्यात 109 होत्या, त्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं आणि 171 आत्महत्या प्रतिवर्षी व्हायला लागल्या. त्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये तेच प्रमाण वेगळं झालं, बुलढाण्याचं झालं, वर्ध्यात देखील हे प्रमाण हे तशाच पद्धतीनं वाढलं. आणि त्यामुळं या सगळ्या आत्महत्येचा प्रमाण, आत्महत्येवर जे उपाय काढू शकले नाहीत, वर्धा जिल्ह्यात 100-125 आत्महत्या दरवर्षी होत होत्या, आता हे 150च्या पलीकडे प्रमाण गेलेलं आहे. आणि म्हणून या सरकारने या राज्यात आणि देशामध्ये शेतकऱ्यांना दिलासा दिलेला नाही, उलट शेतकऱ्यांचे प्रश्न वाढवण्याचं काम केलं. आता अलीकडे तुमच्या प्रत्येकाच्या खात्यावर 2-2 हजार रुपये येतात. आपल्याला वाटतं मोदी साहेबांनी 2,000 रुपये दिले. आपण बहुतेक सगळे खतं वापरता. 1 लाख रुपयाचं खत ज्यावेळी विकत घेता आणि शेतात जाऊन घालता त्यावेळी त्यातनं 18,000 रुपये जीएसटी जातो. म्हणजे 1 लाख रुपयाचं कर्ज घेणारा आमचा शेतकरी केंद्राला 18,000 रुपये देतो, त्यातले 6,000 रुपये आपल्याला परत येतात. म्हणजे एखाद्याने पाकिट मारलं, जरा पुढे गेला, त्यात 10,000 रुपये असतील, त्याला जरा वाईट वाटलं, ते 3,000 रुपये ठेवले, बाकीचे 7,000 खिशात घातले आणि परत त्यांनाच भेटले. अमर काळे साहेब, तुमचं पाकिट इथंच पडलेलं होतं, हे घ्या तुमचं तुम्हाला. अमर काळेंना वाटतं काय बाबा चांगला माणूस आहे,
एवढा प्रामाणिक, एवढा निष्ठावंत, एवढा सरळ मार्गी माणूसच आयुष्यात बघितला नाही. त्यानं माझं पाकिट परत दिलं. अरे पण पाकिटात 3,000 रुपये 7,000 रुपये त्यांनी खिशात घातली, ह्याचं काय? हा प्रश्न सामान्य माणसाने विचारला पाहिजे. घर खर्च करायला 30,000 25,000 रुपयात आता घर खर्च सामान्य माणूस चालवतो. गणितासाठी धरा 50,000 रुपये तुमचं घर चालवायला खर्च करता तुम्ही. 18% 9,000 रुपये केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आपण देतो आणि आपल्या संसारातले 50,000 रुपये खर्च करायला गेले तर 9,000 तिकडे जातात. तुमच्या चपलेवर टॅक्स आहे, तुमच्या टोपीवर टॅक्स आहे, कपड्यावर टॅक्स आहे, तुमच्या अन्नधान्यावर टॅक्स आहे, तुमच्या जेवणावर टॅक्स आहे. तुम्ही काय कराल? आता फक्त एकच मेकॅनिझम ते हुडकतायत, श्वास घेतल्यावर कसा टॅक्स लावायचा. श्वासावर टॅक्स लावण्याची कला ज्या दिवशी येईल ना त्या दिवशी हे त्याच्यावरही टॅक्स लावतील. कारण या लोकांनी देशावरचं कर्ज 210 लाख कोटी रुपयावर नेलेलं आहे. 210 लाख कोटी रुपये फेडायचे आहेत. काल जन्मलेल्या मुलाला, बाळाला तुम्ही जाऊन सांगू शकता तुझ्या डोक्यावर साहेबांना आपल्या 2 लाख रुपयाचं कर्ज प्रति माणशी आज निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावर आहे. 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडायला निवडणूक झाल्यानंतर 18% जीएसटी आहे, त्याचं 21% यांनी केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण कर्ज परत फेडायचंय, फार मोठी जबाबदारी आहे. अशी मोठमोठी भाषणं होतील, कर्ज फेडायला एखाद्या वेळी थाळ्या वाजवण्याचा कार्यक्रम देखील देशात होईल, काही होतं. पण आम्ही जे बोलतो ते लोकांपर्यंत जात नाही. ते जे सांगतात ते टीव्हीवर 24 तास दिसतं. आणि म्हणून तुमची जबाबदारी आहे, अमर काळेंना मेजॉरिटीनं मतं द्यायची असतील तर घराघरात जाऊन आमच्या आया बहिणींना आठवण करून द्या. काँग्रेसच्या राजवटीमध्ये गॅसचं सिलेंडर 350-400 रुपयाला होतं. यांनी सगळ्या देशाला गॅस सिलेंडर वाटलं. लोकांना वाटलं काय दातृत्व आहे, सगळ्यांना गॅस घ्यायला लावतात साहेब. सगळ्यांनी एकदा गॅस घेऊन झाले की 400 रुपयाचं सिलेंडर साहेबांनी 1100 रुपयावर नेलं. गॅसचा धंदा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता. तुम्हाला सिलेंडर देणं फारसं देणं घेणं नव्हतं. आणि म्हणून आज देशामध्ये आदिवासी समाजामध्ये आणि अन्य गोरगरिबांच्या मध्ये 1.5 कोटी लोकांनी पहिल्यांदा गॅसचं सिलेंडर घेतलं, ते परत भरायलाच गेले नाही. आणि 2-1 कोटी लोक अशी आहेत की त्यांनी एकदाच भरलं आणि परत गप्प बसले. आता गॅसच्या सिलेंडरवर बसून माझी भगिनी घरातली आता चुलीवर भाकऱ्या थापायचं काम करते. गॅस वापरायला परवडत नाही. ही आजची समस्या देशातली आहे. एक योजना दाखवा की ज्यामध्ये लोकांचं समाधान झालंय आणि एखाद्या धनिकाचं घर भरलेलं नाही. प्रत्येक योजना हे धनिकाचं घर भरण्यासाठी असते, हे कधी विसरू नका. या देशातल्या मुठभर लोकांना श्रीमंत करण्याचं काम मागच्या 5-10 वर्षात झालं. या देशातल्या हाताच्या बोटावर मोजण्या येणाऱ्या लोकांची संपत्ती जगाच्या पाठीवर पहिल्या 10 जणांत जाऊन पोचली. तुम्ही आम्ही आहे कुठं? आपण वर्ध्यातच आहे, आर्वीतच आहे, इकडंच आहे, तिकडंच आहे. 5 वर्षापूर्वी मी आलेलो अमरभाऊंच्या घरी, तेव्हाची जशी घरं आहेत तशीच फारसा फरक, 1-2-4 घरं बदलली असतील. पण तिकडं त्यांनी 10 वर्षामध्ये इमले बांधले. श्रीमंत देशात जगाच्या पाठीवरच्या श्रीमंत लोकांच्या 50 जणांच्या यादीत भारताचे 22 जण शिरायला लागले. का? तुमची आमची लूट करून त्यांची घरं भरण्यासाठी या देशात व्यवस्था निर्माण करण्यात आली. हे मित्रांनो विसरू नका. शेतकऱ्यांच्या संघटनेला हा जिल्हा नेहमी प्रतिसाद देणारा जिल्हा आहे, मला पूर्वीपासून माहिती आहे. या जिल्ह्याने शेतकऱ्यांची आंदोलनं अनेक बघितली, त्या आंदोलनाला प्रोत्साहन दिलं. या देशामध्ये मागच्या 5 वर्षात जी आंदोलनं झाली शेतकऱ्यांची, त्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 3 जुलमी कायदे आले. म्हणून शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसले. 700 माणसं मेली, मृत्युमुखी पडली, तरी राजाला वाटलं नाही की जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सपशेल अपयशी ठरला, हे पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. अतिवृष्टी झाली,
काही नव्या समस्या आल्या, त्यात केलेल्या घोषणांचे पैसे तर देतच नाहीत, नुसत्या टीव्हीवर येऊन घोषणा करायच्या. आता सगळ्यांना हात घ्यायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाच्या मागे भोंगे लावायचे, त्याला घाबरवायचं आणि त्याला म्हणायचं ये पक्षात बाबा ये. याने केलेल्या सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालायचं काम झालं. एकच माईचा लाल महाराष्ट्रामध्ये निघाला, ज्याला सर्व प्रकारची भीती दाखवली तरी तो बदला नाही, बाजूला सरला नाही, ते म्हणजे अनिल बाबू देशमुख. अनिल बाबू देशमुखांना प्रचंड त्रास दिला, 100 कोटीचा आरोप केला. त्या 100 कोटीच्या आरोपावरून आमच्या पक्षावर प्रचंड टीका करण्यात आली. अनिल बाबूंना अनेक धमक्या दिल्या. ईडी झालं 94 वेळा, तर मला वाटतं त्यांना इन्कम टॅक्सची रेडला तोंड द्यावं लागलं. सगळी संकट अनिल बाबूंनी सहन केली. पण शरद पवार साहेबांना सोडणार नाही हा एकच हेका अनिल बाबूंनी ठेवला. सगळे संकट झाली, तुरुंगामध्ये जावं लागलं. तुरुंगात जाऊन आल्यानंतर, तुरुंगात जाऊन बाहेर आलेली लोक खाली मान घालून आज विधानसभेत बसतात. तिकडं आहे का तिकडं आहे हे कळू नये म्हणून विधानसभेत येत नाहीत, अशी देखील आमच्यात 1-2 जण आहेत. पण अनिल देशमुखांनी ठामपणाने विधानसभेत प्रवेश केला. विधानसभेत सरकारच्या विरोधी धार धरून प्रश्न विचारले, जाब विचारले, अनेक मुद्दे मांडले. अनिल देशमुखांनी मला 1-1.5 वर्ष तुरुंगात राहावं लागलं म्हणून त्याच्याबद्दल खंत खाजगीत असेल, पण जनतेच्या समोर सांगितलं मी लढणार आहे, लढण्यासाठीच मी या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी तयार आहे. असा मामा मिळणं फार भाग्यवान आहे. मामा असा तर भाचा कसा. आम्ही काय येडे नाही, आमचं डोकं फिरलेलं नाही. आमची तुमची निवड आम्ही केली कारण मामा एवढा धैर्यवान असेल तर भाचा पण तेवढा धैर्यवान असेल, अशी भावना ठेवून आम्ही तुमच्या मागे लागून पक्षात आणलेलं आहे. त्यांनी तुमच्यावर जबाबदारी टाकली आहे, तुमच्यावर. पण या देशामध्ये एखाद्याला शिव्या किती द्यायच्या हे आहे का? मग असं ते जरा ऐकवा, जरा खाली बसा, मागच्यांना दिसू दे. हे एखाद्याचं वर्णन काय झालंय आणि त्याने आता काय केलं ते तुम्हाला माहितीच आहे. पहिले तर बोलायचं एखादा व्यक्ती क्रिकेटमध्ये रिटायर झाला तर काय आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाचवण्याच्या मागे भूमिका वाचवत आहे. पहिलं तर बोलायचं वातावरण व्यवस्थाविषयी. एखादा व्यक्ती क्रिकेटमध्ये रिटायर झाल्यावर काय करतो, तो कॉलेज करतो. आता तो वाढून पण तसे राजकारण्यांच्या असतात ते आता केवळ प्रॉब्लेम करतात. तो खेळ तुझा भाव घेऊन असेल तरी काय तर ठीक आहे. आपण ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाचवण्याच्या मागे भूमिका वाचवत आहे. राज ठाकरे सुपारी वाजवत आहेत, नॉन प्लेइंग आहेत, रिटायर्ड आहेत. त्या राज ठाकरेंची मदत भारतीय जनता पक्षाला आज घ्यावी लागली. एवढी भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात वाईट अवस्था झाली आहे हे लक्षात घ्या. हे मी म्हटलेलं नाही, त्यांची अवस्था राज ठाकरेंची ती देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांचं वर्णन केलेलं आहे. रिटायर आहे, सुपारी वाजवतात, ज्याची सुपारी घेतली आहे त्याची वाजवावी लागते. त्यांची वक्तव्य आहेत, माझी नाही. त्या राज ठाकरेंना मोदींच्या बरोबर आता कुठल्या तरी सभेत भाषणासाठी बोलवण्यात येणार आहे. मरस कोल्हे जाऊन या, गंमत बघायला, एंटरटेनमेंट आहे सगळी. म्हणजे आपण काय बोलतो, काय करतो आणि नंतर अंतिम दृष्ट्या आपली कृती काय असते याचं भान भारतीय जनता पक्षाने सोडलेलं आहे. आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस फोडला, शिवसेना फोडली,
महाराष्ट्रात मराठी नेत्यांनी तयार केलेले हे 2 पक्ष फोडण्याचं पाप देखील भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. आणि त्याच मूळ राहिलेल्या पक्षांना नकली म्हणण्याचं पाप देखील कालपासून एक मोठे नेते त्यांचे करायला लागले. म्हणजे एखादं घर फोडायचं आणि बाजूला गेलेल्या घराला म्हणायचं ते असली आणि हे मूळचा नकली आहे. या सगळ्याचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की अनेकांच्यावर असे प्रहार झालेले आहेत, जसे अनिल बाबूंच्यावर झालेले आहेत. आमचे खडसे साहेब परवा आमचा पक्ष सोडून त्यांना जावं लागलं. सर्व बाजूने खोट्या नाट्या केसेस करून प्रचंड संकटात एखाद्या व्यक्तीला कसं आणलं जातं हे उदाहरण मी फार जवळून बघितलेलं आहे. काही निर्णय नाईलाजाने होतात, घेतात. पण या ठिकाणी रोहिणीताई खडसे आलेले आहेत. त्यांनी ठामपणाने सांगितलं, मी नाही त्या पक्षात जाणार, मी राष्ट्रवादीत राहणार आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. काही स्वाभिमानी माणसं असतात, काही ठामपणाने भूमिका मांडणारी लोक असतात. आणि आयुष्यात जर आपण भूमिकाच मांडली नाही तर मग आपल्यात आणि एखाद्या लवाळ्यात फारसा फरक काय. आणि म्हणून आम्हा सगळ्यांना अनिल बाबूंचा तेवढाच अभिमान आहे की ह्या नेत्याने बरंच काही सोसलेलं आहे. आज मी जास्त वेळ घेत नाही, पुढे जायचंय. माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की अमर काळे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की आता सभा होणार नाही, एकच सभा होईल. पण तुम्ही गावागावात जाताना, बूथवर जाताना मतदाराच्या दारात जाऊन बसा. माझी तुम्हाला विनंती आहे की व्हॉट्सअपवर, SMS वर बरेच व्हॉट्सअप मेसेजेस येतात. तुम्हाला गॅस मिळाला का? हो म्हटलं की लगेच पुढचा प्रश्न. तो महाग होता का स्वस्त होता? स्वस्त होता म्हटलं की लगेच पुढचा प्रश्न. मग तुम्हाला घर मिळालं का? मग घर कधी मिळालं? कोणत्या योजनेत मिळालं? असं टक 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 करत गेलं की एक 15-20 प्रश्न आपण त्याला आपली माहिती देतो आणि मग शेवटी येतं हे सगळं झालं, आता मोदी साहेबांना मतदान करा. एन त्या संवादाचा, व्हॉट्सअपच्या आणि मेसेजचा असा होतो. आणि आपण रस्त्यावर राहू, त्यांचा प्रचार असा घरी गेलेला आहे. आपले अमर काळे ज्यावेळी आमदार होते त्यावेळी त्यांनी केलेल्या योजना, त्यावेळी संजय गांधी निराधारचे वाटलेले पैसे असतील त्यालाही आज मेसेज जातो आणि त्याला सांगतात की भाजपने तुला पैसे दिलेले आहेत, तुझी जी काही पेन्शन आहे ती भाजपने मान्य केलेली आहे. त्यामुळं खोटा नाटा सगळा प्रचार जो आहे तो लोकांना जाऊन त्यांचं प्रबोधन करून तुम्हाला मोडून काढावा लागेल. त्यामुळं गावागावामध्ये गट तयार करा, महिलांचे करा, युवकांचे करा, ज्येष्ठांचे करा आणि घरात जावा. एकदा नाही 3 वेळा वेळ आहे आपल्याला. या गावातली माणसं त्या गावात आणि त्या गावातली माणसं त्या गावात नो. जो ज्या गावात आहे त्याने त्याचं गाव सांभाळलं पाहिजे आणि त्याच्या गावातल्या घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे आपले अमर काळे उभे आहेत. आपल्या मतदारसंघाला 52 वर्षानंतर पहिल्यांदा लोकसभेची संधी मिळालेली आहे. आपल्या भागाचा विकास करायला दिल्लीची ताकद देखील अमर काळेंच्या मागे उभा करायची असेल तर त्यांना लोकसभेला पाठवलं पाहिजे. आणि ह्या एका उमद्या नेत्याला या वयामध्ये आपण लोकसभेला पाठवतोय. माझा विश्वास आहे, शरद पवार साहेब आले होते अर्ज भरायला. रणरणत्या उन्हामध्ये शरद पवार साहेब 4 तास त्या यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. शरद पवार साहेबांनी एखादी गोष्ट मनात घेतली की ते काम पूर्ण करूनच दाखवतात. हा शरद पवार साहेबांचा आजपर्यंतचा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार विधानसभेत आपल्या मताचं येणारच आहे. आपली भूमिका मांडण्याची संधी त्यावेळी सरकारमध्ये विकासाची कामं करण्याची सगळी कामं होती. मला खात्री आहे की या भागात कुणीतरी बरेच नारळ मागच्या 2 महिन्यात 4 महिन्यात फोडलेले आहेत. मी इथले आमदार काही करत नाहीत, पण नवीन स्वप्नातल्या आमदाराचे नारळ फोडायचे कार्यक्रम जास्त सुरू आहेत इथं, आहेत ना. काम नाही, नारळ फोडणे, वर्क ऑर्डर देणे,
कॉन्ट्रॅक्टरच्या हातात पहिला ऍडव्हान्स देणे, काय जमेल ते घेणे, कामाला सुरुवात कर म्हणून सांगणे, बजेटमध्ये पैसेच नाहीये. ह्यांच्याकडे जेवढे पैसे राज्य सरकारकडे होते त्याच्यापेक्षा 1,60,000 कोटी रुपयाचे जास्त आश्वासनं त्यांनी बाजारात दिले. त्यामुळं ज्या गोष्टींचे नारळ फोडले ती कामं पूर्ण करायला अमर काळेंना जबाबदारी पुढे घ्यावी लागणार आहे. ती कामं आपल्यालाच पूर्ण करावी लागणार आहेत. ती कामं पूर्ण होण्या एवढे पैसे त्यात दिलेले नाही. त्यामुळे आपलं सरकार महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं काम करा. आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि माझं भाषण संपवतो. खाने न दूंगा, काय ते न खाऊंगा, काय न खाऊंगा न खाने दूंगा, असं जे काय आहे, या सरकारने एक राजमार्ग तयार केला पैसे घेण्याचा. इलेक्ट्रल बॉन्ड. तुम्ही एखादे आर्वी गावातले श्रीमंत व्यक्ती आहे, तुम्हाला 10 लाख रुपये द्यायचे आहेत भाजपला, तर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जायचं, इलेक्ट्रल बॉन्ड खरेदी करायचा, तो कागद घेऊन भाजपला द्यायचा आणि भाजपने स्टेट बँकेत दिला की भाजपच्या नावाने ते पैसे होतात. म्हणजे कोणाला बाहेर कळतच नाही की कुणी कुणाला कधी पैसे दिले. देशातल्या सगळ्या पक्षांना पैसे मिळाले थोडे थोडे, पण 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीमध्ये गेले. ते अशा देशातल्या उद्योगपतींच्याकडून घेऊन गेले. तक्रार आहे का? आमची काय तक्रार नाही. न्यायमूर्ती चंद्रचूडांचे आभार मानले पाहिजेत की याचा तपशील जाहीर करा म्हणून त्यांनी सांगितलं. करत नव्हते, केला. बाहेर काय आलं माहितीये? कुणीही यांना मनापासून पैसे दिल्याचं आढळत नाही. ईडीची नोटीस आली, देणगी आलेली आहे. ईडीत आत गेला, देणगी आलेली आहे बाहेर येण्यासाठी. आयटीची नोटीस आली, देणगी आलेली आहे. आयटीच्या रेड पडल्या, 4 दिवसांनी लगेच देणग्या दिलेल्या आहेत. म्हणजे या देशामध्ये भ्रष्टाचार सार्वत्रिक करण्याची व्यवस्था भारतीय जनता पक्षानं केलेली आहे मित्रांनो. आणि या देशातला हा राजकीय भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार राजकारण्यांनी करण्याचा नवा राजमार्ग तयार केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी याच्यात जागरूकता ठेवली पाहिजे. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील, भारताचं संविधान वाचवायचं असेल, तुम्हाला मिळालेला एकमताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार जो आहे तो टिकवायचा असेल, या देशातल्या शेतकऱ्यांना मनासारखी आधारभूत किमती मिळण्यासाठी नवी व्यवस्था तयार करायची असेल, या देशातल्या रुपयाचं अवमूल्यन थांबवायचं असेल, या देशातला पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करायचे असतील, आमच्या बहिणी वापरणाऱ्या गॅस हा स्वस्त करायचा असेल, तर काँग्रेस पक्षानं एक जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे. तो कधीतरी वाचा. तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या गोष्टींच्यावरची उत्तरं या देशात इंडिया आघाडीनं आणि काँग्रेस पक्षानं द्यायचं काम केलेलं आहे. माझी आपणाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी घराघरापर्यंत जाऊन हे विचार सांगितले तर निश्चितपणाने आर्वी विधानसभा मतदारसंघात आम्हाला 40,000पेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे. ह्याच्यापेक्षा जास्त मोदी साहेब एकदा पश्चिम बंगालमध्ये गेलेले आणि त्यांनी विचारलं कितने चाहिए. 50,000 करोड लोक नाही, मग 1 लाख कोटी, 1.5 लाख कोटी, 2 लाख कोटी असं वाढत वाढत गेलं. मिळालं काहीच नाही. तसं आपल्याला नाही करायचं. $54,000 कोण आमदार झालेलं? किती साली? मग आता लोकसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे 54,000चं किमान 70,000वर गेलं पाहिजे. त्यामुळं अमर काळेंचा स्वभाव बघता कुणी विरोध करेल असं मला वाटत नाही. पूर्ण ताकदीनं काम करा आणि 50, 60, 70,000चं मताधिक्य द्या. तुमच्या मताधिक्यावर मोठा विजय संपन्न होईल असा विश्वास मी बाळगतो. पुन्हा एकदा आज रीतसर अमर काळे आणि तुम्हा सगळ्यांचं राष्ट्रवादीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.